केळी संशोधन केंद्र आपल्या इथं आहे आणि रिसर्च पण चालू आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भागामध्ये एवढं खडसेताईचं किंवा अमोल भाऊचं एवढं लक्ष लहान पद्धतीने आहे, म्हणजे एवढं एवढं बारीक बारीक लक्ष आहे. कारण आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 35 शुगर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. 35 शुगर कारखाने असूनही बाबा ऊसाला पर्याय म्हणून आम्ही केळी केली. कारण केळीचं उत्पन्न घेतोय, पण त्याबरोबर ऊसाचं सुद्धा आम्ही जवळजवळ 80 ते आमच्या सोमनाथ भाऊचं जवळजवळ 126 टन 5 एकरामध्ये उत्पन्न येऊ लागलंय. म्हणजे एवढं असून सुद्धा कारखाने असून सुद्धा फॅसिलिटी उभा केली आणि एक्सपोर्ट मोठ्या पद्धतीने चालू आहे. यामध्ये आपल्याला केळी संशोधन मध्ये आपल्याला व्हरायटीचा एक विषय येतोय. आपण आता G9 तर आहेच. साहेबांचं आमचं सतत बोलणं होतं, G9 व्हरायटी आहे, चालली आहे, पण आपल्याला इकोडोस बरोबर जर टक्कर करायचं असेल तर आपल्याला व्हर्जन चेंज करणं गरजेचं आहे. G11 G12 पर्यंत जाणं गरजेचं आहे. तर आपण बघितलं मोबाईल वगैरे सॉफ्टवेअर आला कुठला तर डेव्हलप करायला लागतोय, तसं व्हरायटीवर काम करणं गरजेचं आहे. अमोल भाऊ मगाशी म्हणले किंवा आपण चिलिंगसाठी तर मुळीमार्फत तर चिलिंग येते किंवा चिलिंगमुळे आपला दुष्काळ होतोय. पण आम्ही आमच्या भागामध्ये पाहिलं, वाशिबे पट्ट्यामध्ये आमच्याकडे देशी केळी किंवा विलची केळी आणि एक G9चं प्लॉट दोन्ही जरी चिटकून लावले तर तुम्हाला G9च्या प्लॉटमध्ये चिलिंग दिसणार, विलची किंवा देशी केळीमध्ये बिलकुल चिलिंग दिसणार नाही. एकाच वातावरणामध्ये दोन्ही प्लॉट हार्वेस्टिंगला आले. त्यामुळे आपल्याला व्हरायटीवर काम करणं खूप गरजेचं आहे.